नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला, आज काय बनवायचं? आज आपण फ्रेंच फ्राईज बनवूया, जे मोठ्यापासून ते लहानापर्यंत आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना पसंत आहे. मग या ठिकाणी मी उकडलेले 2 बटाटे घेतले. हे पहा, उकडलेले बटाटे घेतले. ते काय करायचे, किसून घ्यायचे चांगले. हे पहा, 2 बटाटे मी किसून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आता हे काय करायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कोरडं बारीक करायचं आहे. हे जास्त एकदम पीठ होत नाहीये, थोडंसं गबरं होतं, पण आपण एक खटका मारून घेऊया. हे पहा, या ठिकाणी अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता हे याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा याच्यामध्ये कट केलेली मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ चवीप्रमाणे. आता हे चांगलं मर्दून घ्यायचं. आताच पाणी वगैरे आपण काही वापरायचं नाही. तुम्हाला जर मिरची कोथिंबीर यात काही मसाले नको असतील तर स्किप केला तरी चालतं. आता हे मर्दून असंच ठेवायचं. कदाचित आता याच्यामध्ये पोहे असल्यामुळं घट्ट होण्याची शक्यता असते, मग नंतर आपण पाण्याचा हात लावून मळू शकतो. आता काय करूया, हे आपण असंच ठेवूया. एक 10 मिनिटं असंच ठेवायला लागणार, कारण यातले पोहे भिजले पाहिजेत. हे ठेवूया 10 मिनिटं असं. असंच ठेवूया. एक 10 मिनिटांनी बघूया. हे पहा, बघूया, थोडं टाईट झालेलं आहे बघा. पोहे भिजले ना. आता आपण काय करायचं, थोडासा पाण्याचा हात लावायचा. थोडं पाणी घ्यायचं. कारण ते आपल्याला व्यवस्थित वळता आलं पाहिजे. पोहे असल्यामुळे ते ओढून घेते पाणी. असं वळता येते का बघायचं. अजून थोडं लागणार. हे पहा, कमीत कमी एक 5-6 चमचे तरी मला पाणी लागलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, असं व्यवस्थित वळली होती का बघा, व्यवस्थित होतं. हे बघा, आता आपण ते करून घ्या फ्रेंच फ्राईज. थोडं तेल लावून घ्या. तेल लावा किंवा तूप लावा, चालते. एकदम सॉफ्ट झालाय. आता काय करायचं, थोडंसं करायचं. अशा पद्धतीनं थोडंसं पातळ करून घ्या.
पाणी लावल्यामुळे हे सॉफ्ट झालेलं आहे. हे पहा. हे पहा. या अशा पद्धतीने काय करायचं, आता कट करूया. आता सगळे हे असे करून घेऊया. तुम्हाला जास्त टाईट वाटत असेल, असं करताना फुटत असेल तर पाणी लावा. पाणी लावून मर्दून घ्या आणि म्हणजे व्यवस्थित होतं. कारण पोह्यामध्ये पोहे काय करतात, पाणी शोषून घेतात, त्यामुळे ते थोडंसं तुटल्यागत होतं. हे बघ. सगळे आता असे करून घेऊया आपण आणि मगच तळूया. याच्यामध्ये तुम्ही कॉर्न फ्लावर किंवा तांदळाचं पीठ वापरला तर चालतं पोह्याच्या ऐवजी. पण पोह्याची टेस्ट एकदा करून बघा, असं करून बघा, फार छान लागते. अशा पद्धतीने आता आपण सगळे करून घेऊया. आता आपण तळून घेऊया. मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालते. आता तेल चांगलं गरम झाले की मग आपण तळून घेऊया. या ठिकाणी मी बरेच काही करून ठेवलेले आहेत. हे पहा. आणखीन थोडे करायचे आहेत. तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत मी करून घेते. हे पहा. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सोडू. गॅस याचा एकदम बारीक करायचा. तेल चांगलं तापलेलं आहे. जेवढे बसतात तेवढे व्यवस्थित हे करायचं, कारण हलत आले पाहिजेत. आता हे चांगले लालसर कलरवर भाजून घेऊ. हे पण हे चांगले आता उलट पुलट करून आता गॅस मोठा करायचा, म्हणजे जास्त तेल उडत नाही आहे. आणि गॅस मोठा करूनच आता हे आपल्याला तळून घ्यायचं. हे पण आता कलर आता तेल झालेलं आहे. आता काढून घेऊया आणि दुसरी घालूया. अशा पद्धतीनं हे सगळे तळून घेऊ. आता काय करायचं, एकदा घातलं की गॅस थोडासा बारीक करायचा आणि पुन्हा ते थोडं भाजत आलं की गॅस मोठा ठेवायचा, नाहीतर तेल जास्त ओढून घेतं. हे पहा. ह्या ठिकाणी सगळे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत. 2 बटाटे आणि फक्त 1 वाटी मी पोहा घेतले होते. आता या ठिकाणी पोह्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा कॉर्न फ्लावर वापरू शकता. पण एकदा तुम्ही पोहे वापरून बघा, एकदम 1 नंबर टेस्ट देते. आता या ठिकाणी बघा, आवाज येतो का, एकदम वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असतं हे पहा. इथं गाव आता याच्यामध्ये वरून एकदम कुरकुरीत आहे आणि आतून थोडंसं सॉफ्ट. आता याच्या तुम्ही काय करा, मुलांना सॉस बरोबर खायला द्या किंवा पेरी पेरी मसाला असतो तो काय करायचा, मुलांना फार आवडतोच, ते टेस्टी असतं. त्यामुळं याच्यावर हे करून तुम्ही हे करून दिला तरी सुद्धा मुलांना आवडेल. नसेल तर त्यांना सॉस बरोबर खायला दिलं तर चालेल. मुलांना भूक लागली शाळेतून आल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीनं आहे, करून बघा. आणि समजा तुम्हाला आटा जर टाईट वाटत असेल, जास्त जर त्याचं ओळख नसेल तर पाणी घालून मळा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मऊ सुद्धा गोळा करून घ्या.
फक्त पोह्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा, लई म्हणजे जास्त ठेवू नका. 2 बटाट्याला 1 वाटी, जे मी दाखवते तुम्हाला, 1 वाटी ठेवा. 1 वाटी अशा पद्धतीनं 2 मोठे बटाटे असले तरी एवढी 1 वाटी पोहा बास होतो. तसा काय प्रॉब्लेम येत नाही आहे, पण कसं होतं टेस्ट त्याची बदलते थोडीशी. फ्रेंच फ्राईज म्हटले की त्याच्यामध्ये प्रथम बटाट्याचा अंश जास्त लागतो. तर चला मग, कशी वाटली माझी रेसिपी? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.